नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, सगळ्यांची सकाळ होत्या सकाळी लवकर पहाटे. आपली सकाळ झाल्या 8 वाजता. उठायला तर वेळ झाल्या. आता अजूनपर्यंत काय कोण बोललं नाही काय, पण कोणतरी बोलायच्या आधी आवरून घेतो. आंघोळ पाणी आवरतो आणि मग भेटू. आंघोळ झालेलं आहे फुल पॉवरमध्ये. आंघोळीसोबत नाश्ता पण आवरून घेतला. आता एक काम लागले, काल आणलेला तो काटा छोट्या बाईच्या शेडवरती देऊन यायचा आहे. मित्रांनो, काल स्प्लेंडरवरनं येत नाही म्हणाल तो. आज स्प्लेंडरवरनंच आणि एकट्याला नाही लागलं बघा. काटा दिलाय बघा छोट्या. मित्रांनो, ही गाडी गणेश काकांची आहे. रात्री पलटी मारून ही गाडी घेऊन आलतो. आता ही गाडी द्यायला चाललोय आणि समाधानला गणेश काकांच्यात बोलवून घेतलोय. समाधान पण आलेला आहे. असं जातो, गाडी लावतो आणि असं येतो बघा. गाडी घेऊन आली बघा. आता चाललोय घरला. आपल्याकडे एक जुनी कडबाकुट्टी आहे. त्याची मोटर शॉर्ट झाल्या वाटतं. मोटर शॉर्ट झाल्या. अमरदादांच्याकडे एक शिल्लक मोटर होती. अमरदादा ती मोटर देतो म्हणल्यात. ती मोटर असेंब्ली करायची आहे. तर त्यासाठी ही 4 नट इकडे एक युवा आहे, तिकडे एक युवा आहे आणि त्या साईडला एक आहे. ती कापायला लागणार आहेत. आता ती कापायसाठी पाहिजे ग्राइंडर आणायला आता आणि छोट्या बाईच्या शेडवर जायला लागणार आहे. असं जातो आणि असं ग्राइंडर घेऊन येतो एका मिनिटात. ग्राइंडर घेऊन घराकडे चाललो होतो तर काकांचा फोन आला की पोल्ट्रीपाशी ये, ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे म्हणून. हा ट्रॅक्टर घेतला. त्या ट्रॅक्टरला फोन जोडलाय बघा. ह्या फोनानं त्या मक्याच्या रानात आपल्याला सऱ्या सोडायच्या आहेत. काल काका त्यांनी फोन मारल्या, त्यात रोटर मारून सगळं ओके केलं बघा. मी वाढले गेलो तोवर काम कसं खाडखीट टोकेमध्ये करून ठेवले बघा. बिफोर बघून घ्या, डायरेक्ट यानंतर आफ्टर दाखवतो. सरी पाडायला मला येते का कमेंट करून सांगा. सऱ्या कशा पडल्यात दाखवू काय बघा. बिफोर कसं होतं आणि आफ्टर कसं होतं मला काय येते का कमेंट करून सांगा. सऱ्या तर पाडून झाल्यात. आता ट्रॅक्टर पोल्ट्रीपाशी नेऊन लावतो. मित्रांनो, पोल्ट्रीपासून घराकडे आलोय. काका आलतीत न्यायला मला. आता मक्याच्या सऱ्या तर पाडून झाल्यात. आता मशनीनं बियाणं टाकायचं आहे. ह्या मशनीनं टाकायचं आहे. ह्याचं 9 इंचावर एक बी टाकते. ही बियाणं आहे बघा. बियाण्याला पावडर लावून मग त्या मशनीत घालायला लागते, कारण एकाला एक चिटकून एका जागी 2-3 पडतात बघा. आज मक्क टाकून घ्यायचं. उद्या त्याला ठिबक सिस्टीम करायची, म्हणजे कामं जरा बऱ्यापैकी आरात येतात. माझं कॉलेज पण सोमवारपासून सुरू आहे. त्या मशीनीला असं ढकलायला लागते बघा. तेव्हा ती मशीन एक बी टाकते खाली. मक्क टाकायचं सुरू होतं. एक 4 वेळी मक्क कमी पडलं बियाणं मक्याचं. समाधानकडं होतं तर समाधानकडं आणायचं चाललोय. व्ह्यू कसा दिसायला बघा. बी घेतलो समाधानकडून. आता त्या राहिलेले 4 वेळी कंप्लीट करून घेतो. फायनली मित्रांनो, मक्क लावून झालं. मशनीनं आज आपल्याला खूप साथ दिली. टोटल सगळं व्ह्यू बघा इकडं कसं दिसतंय. ग्राइंडर आणलं तर सकाळी होतं, परत त्याचं काम आत्ता चालू झालं बघा. पटपट 4 नट कट करतो. ही मोटर काढतो आणि दुसरी मोटर आणायला जाऊया. अर्जुन दादा बघा कसं कापतोय. काढते कुट्टा. फायनल नट कापून मोटर कडबाकुट्टीपासून बाजूला केली. आमच्याकडं काय सुरू होते का बघितलं, काय चालू होईना. परत बोर्डाचं कलम केले आम्ही. सगळे निघालेल्या सिंगल पीस मोटरीला आम्ही ट्राय करून बघितलो चालू होत्या काय, पण ती चालू काय झाली नाही. आता अमरदादाकडची मोटर आणायला चाललोय. अमरदादाची ही मोटर न्यायची आपण. मोटर काढली साईडला. अमरदादांचा सेटअप दाखवतो तुम्हाला. 1 2 3 4 5 आणि पलीकडच्या साईडला आणि आहेत. असा आहे सेटअप. तिकडे मोठ्यापासून बारक्यापर्यंत आले. मित्रांनो, मोटर आपल्या इथे दाखल झालेली आहे. खाडखिट्ट मोटर आहे बा. ही जळलेली मोटर आहे. ही नवीन मोटर आहे. हे स्टँड ह्याचं होतं, ह्याचं काढून ह्याला गाठलं आणि मगाशी काढलेलं यू छोट्या बाया गावात गेला आहे. छोट्या बायाला आणायला सांगितलं यू. छोट्या बायानं आणल्यावर उद्या सकाळी मोटर फिट करायची कडबाकुट्टीला. रात्रीचे 10:31 झाल्यात. व्लॉग आपला एडिट करून कंप्लीट झाला आहे. व्लॉग आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.